आहानचा होकार ऐकून विक्रम खुश झाला. तेवढ्यात आहानला समोरून शनाया येताना दिसली. तिच्या हातात एक टिफिन होता. विक्रम शनायाला बघताच तिकडून निघून गेला. आहानने तिला तिच्या वडिलांच्या ऑपरेशनबद्दल सांगितलं आणि काही फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून त्यांचं ऑपरेशन सुरू झालं. काही वेळातच डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं की शेखर आता बरा आहे. हे ऐकताच दोघांच्या जीवात जीव आला. तेवढ्यात शनाया आहानच्या हातात टिफिन देत त्याला म्हणाली, मी हे जेवण पप्पांसाठी बनवून आणलं होतं. वाटलं होतं त्यांची तब्येत सुधारेल आणि मग मी त्यांना हाताने जेवू घालेन, पण आता तरी ते शक्य वाटत नाहीये, म्हणून तूच हा डबा खा. आहानला खरंच खूप भूक लागली होती. त्यानं डबा उघडला तर त्यात भेंडीची भाजी होती, जी आहानला खूप आवडायची. तेव्हा त्याला शनाया काय म्हणाली ते आठवलं की हा डबा तिनं तिच्या वडिलांसाठी आणला होता, पण तिच्या वडिलांना तर भेंडी अजिबात आवडत नव्हती आणि हे शनायाला माहिती होतं. याचा अर्थ सरळ होता की हा डबा शनायानं आहानसाठीच आणला होता, पण तिला हे दाखवायचं नव्हतं. हे कळताच आहानच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं. शेखरला आयसीयूच्या बाहेर आणण्यात आलं. तेव्हा शनाया त्यांच्यासोबत होती. इकडे आहानने पूर्ण डबा चाटून पुसून साफ केला. तेवढ्यात त्याच्या फोनवर रसिकाचा कॉल आला. फोन उचलताच रसिका घाबरलेल्या आवाजात बोलली, आहान जीजू, प्लीज प्लीज मला वाचवा, नाहीतर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. हे काय नाटक आहे रसिका? जीजू, पार्थ दीक्षितच्या क्लब मध्ये काही लोक माझ्यावर जबरदस्ती करतायत. गौरव आणि ओजसचा पण नंबर लागत नाहीये, म्हणून तुम्हाला कॉल केला. तुम्ही लवकर. रसिका बोलतच होती तेवढ्यात कोणीतरी तिच्या हातून फोन घेतला आणि खाली फेकून दिला. आहानला फोनमधून रसिकाच्या ओरडण्याचा आवाज आणि काही गुंडांचा जबरदस्ती करण्याचा आवाज येत होता. आयला आखर सापडलीस ना आमच्या तावडीत. आज तुला आमच्या जवळच्या इच्छा पूर्ण कराव्याच लागतील आणि तुला वाचवायला कोणी येणार नाहीये. ये इकडं. तेवढ्यात रसिकाचा जोरात ओरडण्याचा आवाज आला आणि ते सगळे गुंड जोर जोरात हसायला लागले. रसिकाच्या रडण्याचा आवाज आणि त्या गुंडांच्या ओरडण्याचा आवाज हे सगळं आहानला ऐकू जात होतं. आहान धावत शनायाकडे गेला, पण ती पप्पांसोबत होती. आता ह्यावेळी तिला हे सगळं सांगून टेन्शन नाही द्यायचं म्हणून तो तिला म्हणाला, शनाया, माझे खूप महत्वाचं काम आहे, मी लवकरच परत येतो. यावर शनाया काही बोलायला जातच होती, पण तेवढ्यात आहान तिकडून निघून गेला होता. जसा आहान पार्थ दीक्षितच्या क्लबमध्ये पोचला तेव्हा त्यानं पाहिलं तर त्याला कोणीच दिसलं नाही. पूर्ण क्लब रिकामा होता. त्याला काहीतरी गडबड आहे असं जाणवलं. धडधडत्या काळजानं आहान अजून थोडा आत गेला. तेवढ्यात मागून कोणीतरी त्याच्या नाकाला रुमाल लावला आणि जोरात धरून ठेवला. शेवटी तो बेशुद्ध होऊन खाली पडला. तो जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा त्याला अंधुक नजरेसमोर उभे असलेले दोन चेहरे दिसले. बेशुद्ध पडलेल्या आहानसमोर रसिका आणि ओजस हसत उभे होते. पार्थ दीक्षितला त्याचं काम सुरू करायला सांग. त्यानंतर काय झालं काहीच माहिती नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आहानने डोळे उघडले आणि त्यानं पाहिलं तर तो स्वतःच्या खोलीत होता. त्याला अजूनही हलकी चक्कर येत होती. काल रात्रीबद्दल आठवताच आहानला खूप मोठा धक्का बसला आणि तो स्वतःशीच बोलू लागला, मी मी इथं कसा आलो? नक्की काय झालंय माझ्याबरोबर? शनायाचे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत आणि मी इथं असा या रूममध्ये पडलोय. हे जर शनायाला कळलं तर तिला खूप वाईट वाटेल. पण माझ्यासोबत नक्की काय झालं याचा शोध मला लावावाच लागेल. असं म्हणून आहानने त्याचा मोबाईल बाहेर काढला आणि रसिकाला कॉल लावला. रसिकाने फोन उचलताच आहान बोलू लागला, रसिका, काय खेळ खेळतेस माझ्याबरोबर? तू कुठे आहेस? मी जेव्हा पार्थ दीक्षितच्या क्लबमध्ये आलो तेव्हा कोणीतरी मला बेशुद्ध केलं. त्यानंतर मी आता माझ्या घरी कसं काय पोचलोय? खरं खरं सांग, माझ्यासोबत नक्की काय झालं? त्यावर उत्तर देत रसिका म्हणाली, तुम्ही भांग प्यायलात का जीजू? का वेळ लागले तुम्हाला? मी कधी तुम्हाला बोलवलं होतं? मुळात तर मी या शहरातच नाहीये. काय फालतू बडबड करताय तुम्ही? हे बघा, मी आता खूप बिझी आहे. अशा रिकाम टेकड्या गोष्टींसाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. एवढं म्हणून रसिकानं फोन कट केला आणि आहान फोनकडे बघतच राहिला. तेवढ्यातच त्याच्या फोनवर शनायाचा मेसेज आला, पप्पांची तब्येत आता ठीक आहे, लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळेल. थोडं ऑफिसमध्ये महत्वाचं काम होतं म्हणून मी राणे कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसला चालली आहे. हा मेसेज वाचताच आहानच्या जीवात जीव आला. त्यानंतर त्याच्या मोबाईलवर विक्रमचा फोन आला. फोन उचलताच विक्रम बोलू लागला, तुम्ही तुमचं काम आता सुरू करू शकता. सध्या तुम्हाला राहण्यासाठी रहेजा क्लासिकमध्ये घर बुक केलंय. तुम्ही जाऊन बघू शकता. पण त्या बिल्डिंगचा मालक नितीश अग्रवाल पासून तुम्ही जरा लांबच राहा. तो खूपच धूर्त आहे आणि त्याचं काम कसं काढून घ्यायचं हे त्याला चांगलं माहितीये. रहेजा क्लासिक बद्दल आहानने खूप ऐकलं होतं.
तिथे एका फ्लॅटची किंमत 50 करोडपेक्षा कमी नव्हती. त्याला हे आठवत होतं की शनायाला ही जागा खूप आवडायची. थोडा विचार करत आहान बाहेर निघाला तेव्हा त्यानं पाहिलं त्याची बाईक तिथंच उभी होती. पण हे कसं शक्य आहे? हीच बाईक घेऊन तर तो पार्थ दीक्षितच्या क्लबमध्ये गेला होता. गाडीकडे बघून त्याच्या डोक्यात एक वेगळा संशय निर्माण झाला आणि त्यामुळे तो स्वतःशीच बोलू लागला, कालच्या प्रकरणाबद्दल मला पार्थ दीक्षित बरोबर बोलावं लागेल की नक्की काल रात्री त्याच्या क्लबमध्ये काय झालं होतं. पण त्याआधी मला रहेजा क्लासिकला जावं लागेल. एवढं म्हणून आहान त्याची बाईक घेऊन रहेजा क्लासिककडे जायला निघाला. तिथं पोचताच आहानने त्याची बाईक एका साईडला लावली आणि आत जाऊ लागला. तेवढ्याच समोर असलेल्या गार्डने त्याला थांबवलं आणि विचारलं, ए कोण आहे रे तू? हा, असा डायरेक्ट आतमध्ये कसा काय चाललाय? मला इथं घर घ्यायचंय, त्यासाठी जरा बघायला आलो होतो. त्याची जुनी बाईक आणि मळके कपडे बघून तो गार्ड हसू लागला. मग त्यातलाच एक गार्ड आहानला म्हणाला, अरे का राव भाऊ, हा आजकाल कोणी पण तोंड वर करून इथं येतं. अरे नीट आठव, तू इकडे या बिल्डिंग मध्ये काम वगैरे मागायला आला असशील. अरा पण तुझी हालत बघता इथं काम करायची पण लायकी नाही वाटत रे तुझी. आणि तू या बिल्डिंग मध्ये घर घ्यायला चाललाय. ए चले निघ, उगाच आमचा वेळ नको वाया घालू. एखाद्याला कपड्यांवरनं जज करणं चुकीचं आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक गेस्ट सोबत तुम्ही असंच बोलता का? आहाने सगळं बोलत असताना त्यांच्यामध्ये शब्दाला शब्द वाढत गेला. थोड्या वेळानंतर एका गार्डने आहानला धक्काबुक्की करायला सुरुवात केली आणि त्याची बाईकही तोडायला लागले. तेवढ्यात आहान त्यांच्या समोर आला आणि त्या गार्डचा त्यानं हात पकडला. तेवढ्यात मागून त्याला एक आवाज आला, सर सर प्लीज त्यांना माफ करा. अरे यांच्यातर्फे मी माफी मागतो पाहिजे तर तुमची. आहानने मागं वळून पाहिलं तर तो रहेजा क्लासिकचा मालक नितीश अग्रवाल होता. नितीश अग्रवाल त्या गार्डच्या जवळ गेला आणि त्यांना म्हणाला, काय रे, तुम्हाला गेस्ट सोबत कसं बोलायची याची अक्कल नाही का? तुम्हाला माहितीये का तुमच्या समोर कोण उभं आहे? यावर आहान नितीशला म्हणाला, यांना मी कोण आहे ते सांगण्याची काही गरज नाही मिस्टर अग्रवाल, पण एवढं नक्की सांगा की कुठला गरीब व्यक्ती जर इथं आला तरी त्याच्याशी नम्रपणे मागा. नितीश अग्रवाल माफीच्या स्वरात त्याला म्हणाला, मी नक्की सांगतो त्यांना. मला माहिती होतं तुम्ही इकडे येणार आहात, पण मी नेमकं यांना सांगायचं विसरलो. मी तुमच्या लंचची व्यवस्था केली आहे सर. तुमची सेवा करण्याची मला पण एक संधी द्या प्लीज. एवढं बोलून नितीश अग्रवाल आहानला तिकडून घेऊन गेला. एका मोठ्या टेबलवर नोकरांनी लंच आहानला सर्व केला. नितीश अग्रवालने खूप मोठी व्यवस्था केली होती त्याची. कदाचित त्याला हे वाटत होतं की आहान सरनोबत कडून त्याला खूप मोठा फायदा होऊ शकतो. डाउनलोड करा पॉकेट FM आणि ऐका मालामाल खर्चाबाई.